हे बघा, मस्त इटुकल्या पिटुकल्या चिंगळ्या 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 चीज शंकरपाळी. अहो म्हणजे आपले चिजलिंग जे मार्केटमध्ये मिळतात ना ते करायला इतके सोपे आहेत माहिती आहे का? आणि एकदा केले की महिना काय 2 महिने टिकतात आणि छान खुसखुशीत लागतात. बघायच्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. असं मस्त ते अशा लांबट डब्यामध्ये येतं ना चिजलिंग्स, छोट्या छोट्या अशा टम्म फुगलेल्या शंकरपाळी असतात, चीज असतं, क्रीमी लागतं. तर कसे करायचे बघणार आहोत. एकदा केले की जवळपास 2 ते 3 महिने आरामात टिकतात. साहित्य पण अगदी मोजकंच लागतं. रेसिपीला सुरुवात करूया. आता शिजलिंग करायचे अगदी थोडं साहित्य लागतं. काय लागतं बघूया. तर आपण घेतलंय 2 कप मैदा, त्यासाठी 2 चीज स्लाइस घेतलेल्या आहेत, 2 चीज क्यूब घेतले. सोबतच आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप लागेल, 3 टेबलस्पून किंवा त्यापेक्षा थोडं जास्त दूध लागणार आहे, किंचित मीठ लागेल आणि लाटण्यासाठी कोरडा मैदा घेतलाय. आता आपण एक व्हाईट सॉस करतोय ज्यामध्ये आपल्याला चीज मेल्ट करायचंय आणि ते वापरायचं. पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये घेऊया दूध. 3 टेबलस्पून दूध घेतलं, थोडं जास्त घेतलं तरी चालेल. आता आपण या चीज स्लाइस घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला यामध्ये तोडून घालायच्या. गॅस कमी करूया, यामध्ये या स्लाइस तोडून घालू. अजून एखादी स्लाइस वाढवली तरी चालेल, पण फार वाढवू नका. आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि या चीज स्लाइस विरघळेपर्यंत म्हणजेच वितळेपर्यंत याला मंद आचेवरच ढवळायचं. गॅस मोठा करू नका, नाहीतर त्या करपू शकतात. आणि हे बघा, 2 मिनिटामध्ये चीज स्लाइस चांगल्या वितळलेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि याला गार करून घेऊ. आता हा आपला व्हाईट सॉस करून घेतलाय, तो झालाय गार. आता आपण मैदा मळून घेऊ. एका भांड्यामध्ये हा मैदा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला घालायचे तूप. हे साधारण 2 छोटे चमचे तूप आहे. टेबलस्पूनने घ्याल तर 1 टेबलस्पून असं. चवीपुरतं मीठ घालूया. लक्षात घ्या चीजमध्ये थोडं मीठ असतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं. त्याचसोबत आपण जे चीज क्यूब्स घेतलेत हे किसून घालायचे. तुम्हाला पाहिजे तर हे जे चीज क्यूब आहेत हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मेल्ट करून घेतले तरी चालतील, किंवा सरळ 4 चीज क्यूब वापरायचे, स्लाइस नाही वापरला तरी चालतात. फक्त मग ते दुधामध्ये मेल्ट करून घ्या. तर याला आधी आपण मिक्स करूया. हे चीजचे काही गोळे गोळे होत असतील ना तर चांगले असे एकजीव करून घ्यायचं. हे मिक्स केलं तर यामध्ये घालूया तयार केलेला सॉस. याला फार जास्त वेळ परतू नका बरं का. चीज मेल्ट झालं की लगेच बंद करायचं, कारण जास्त वेळ तुम्ही परतत राहिलं तर हा घट्ट होतो आणि गुठळ्या होऊ शकतात. सॉस घातला, आता यामध्ये याला आधी मळून घेऊ आणि लागेल तसं वरनं पाणी घालू. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुधामध्ये मळून घेतलं सगळं तरी चालणार आहे. तर सॉस आपण चांगला मिक्स करून घेतला. थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट मळायचं, पातळ करायचं नाही. घट्ट मळलं तर छान पातळही लाटता येईल आणि त्या व्यवस्थित फुगतील. आणि हे बघा, याला आपण असं घट्ट मळलेलं आहे. जवळपास पाव कप आणि वर 1-2 चमचे पाणी लागलं. त्यापेक्षा कमीही लागू शकतं जर तुम्ही सुरुवातीला दूध जास्त घातलं असेल तर. आता काय करते मी, याला थोडंसं तेल लावून घेते. पण बघा, घट्ट मळायचं, पातळ करायचं नाही. ठीक आहे. याला आता झाकूया, 10 मिनिटं भिजू देऊ, मग पुढची प्रोसेस करू. आणि 10-15 मिनिट झालेली आहेत, तोवर आम्ही चहा वगैरे पिला. आता आपण लगेच चिजलिंग्स करायला घेऊ. याला एकदम चांगलं मळून घ्यायचं. आता बघा, हे चांगलं मऊ झालंय की नाही. आता याचे छोटे छोटे गोळे करायचे, फार मोठे गोळे करायचे नाहीत, कारण आपल्याला याला पातळ लाटायचंय बरं का. आपला पोळपाट कसा आहे त्याप्रमाणे उंड्याची साईज ठरवायची. एकदम पातळ लाटायचं, चपाती लाटतो ना त्यापेक्षा पातळ लाटायचं, म्हणजे ते छान तळले जातात आणि फुगले जातात. तर इथं मी 2-3 गोळे करून घेतले. यातला आपण एक लाटायला घेऊ, उरलेलं आपल्याला झाकून ठेवायचंय म्हणजे हे सुकणार नाही. बरं, आता याला लाटायचंय. तुम्हाला लागलं तर लाटताना थोडासा मैदा लावा किंवा असंच लाटलं तरी चालणार आहे. आता सगळीकडनं एकसारखं आणि पातळ लाटूया. आणि हे बघा, पोळी उलटी पालटी करत करत मी याला पातळ लाटलं. उलटी पालटी करण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही एकाच बाजूने लाटत गेला तर एक जी चपाती किंवा पोळी पुरी जे काय असतं ना ती जाड होते आणि एक पातळ होते. असं उलट पलट करत लाटलं की खालची बाजू खूप जास्त जाड होत नाही.
बरं, आता आपण याला लाटून घेतलंय. इतपत पातळ झालंय. हे बघा, चपाती असते त्यापेक्षा पातळ ठेवलं. आता याला कापून घ्यायचं. एकदम बारीक बारीक चौकोनी कापायचं. सुरीने कापा किंवा तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याने कापा, जसं आवडतं तसं. एकदम बारीक बारीक पट्ट्या कापल्या, साधारण 1.5 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर लांब. आणि आता याला पुन्हा आडवं कापूया आणि छोट्या छोट्या शंकरपाळी कापून घेऊ. अशा दिसतायत ना तुम्हाला, किती बारीक आणि पातळ केलं आपण. ते मार्केटमध्ये मिळतात ते अशाच असतात ना, छोट्या छोट्या. आणि हे घ्या, आपल्या या शंकरपाळी करून झालेल्या आहेत, म्हणजे चिझलिंग्स कापून झालेल्या आहेत. हे बघा, आहेत ना एकदम छोट्या छोट्या. साधारण 1-2 उंड्याच्या करूया आणि मग तळायला घेऊ. आणि आपल्या इटुकल्या पिटुकल्या मस्त अशा शंकरपाळी किंवा चिझलिंग्स तयार झालेल्या आहेत. तळूया. फक्त तेल बघा, याला चांगलं कडकडीत पाहिजे, तेव्हा त्याच्या टम्म फुगून वर येतात. तळताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात. एकतर तेल चांगलं तापलेलं पाहिजे, कमी गरम नको. दुसरं म्हणजे या चिझलिंग्स सोडत असताना तेलामध्ये भरपूर सोडा, पण गॅस मोठा ठेवून सोडायच्या. आणि एकदा सोडून झाल्या सगळ्या अशा टरारून मस्त फुगल्या की मग गॅस कमी करून तळायच्या. ठीक आहे. सुरुवातीची पहिली बॅच जी असते ना, ती थोडीशी डार्क होऊ शकते कारण तेलाचा ताव जास्त असतो म्हणून. बघूया कशी होती आपली. तर आता टाकताना काय सांगितलंय, गॅस ठेवायचा मोठा, थोडं थोडं सोडायचं. असं एकदम बॅच अशी सोडायची नाही खूप सारी. मस्त फुगून वर येतात. वा. आता गॅस करायचा कमी आणि यांना तळून घ्यायचं. मंद आचेवर तळायचं बरं का, नाहीतर मग खूप डार्क होतील. मार्केटमध्ये मिळतात ना, ते एकदम पांढऱ्या शुभ्र असतात, कारण त्यांचं एक प्रॉपर टेम्परेचर सेट असतं, मशीन असतं, सगळं टायमिंग सेट झालेलं असतं. आपण घरी करतोय तर थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं आणि रंग थोडासा डार्क येऊ शकतो. आणि हे बघा, याला मंद आचेवर छान तळलेलं आहे. अशा हलक्या हलक्या तांबूस झाल्या की काढून घ्यायच्या. छान झाल्यात ना, मस्त. एखादी फुगते, एखादी तशीच राहते, पण चवीला खूप भारी लागते. काढूया. आवाजावरून कळतंय. एक बॅच तळण्यासाठी मला साधारण 2 मिनिट लागले. टाकायचं, लगेच गॅस कमी करायचा आणि 1 मिनिटभरच मंद आचेवर तळायचं, एकदम कमी आचेवर. आता अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते. गॅस मोठाच ठेवलाय. तुम्हाला वाटेल ह्या काही चिकटतील का, पण नाही चिकटत. तुम्ही बघताय ना, आपण याच्यात सोडताना एकत्र सोडतोय, पण तळल्या गेल्या की त्या आपोआप वेगळ्या होतात. आता बघा, ही बॅच छान होणार कारण आता तेलाचं तापमान मस्त धरलेलं आहे. मग अशी खूप ताव होता. आता गॅस कमी करू आणि छान असं एकसारख्या रंगावर तळून घेऊ. आणि हे बघा, ही बॅच मात्र एकदम मस्त परफेक्ट झाली आहे बघा. आता तेलाचा ताव बरोबर आहे, त्यामुळं छान झाली ही बॅच. काढून घ्यायची. असं जाळीचा झऱ्या घेतला की बारकं बारकं असलं तरी पण असं छान त्याच्यामध्ये मावून येतं. वा. आवाज पण बघा छान झालाय ना, एकदम असा कुरकुरीत येतोय. चांगलं तेल निथळायचं. काढूया. आता यांना मी जरा वेगळं काढते, आधीच्यामध्ये मिक्स करत नाही, कारण जरा फोटो बिटो घ्यायला चांगलं लागतं. आता उरलेल्या शंकरपाळी आपण अशाच करून घेऊ. तर बघितलं, करायला किती सोप्या आहेत चीज शंकरपाळी किंवा चिझलिंग्स. मला आठवते जेव्हा पार्थ वगैरे मनस्वी नव्हते तेव्हा आम्ही डिफेन्स कॅन्टीनला जायचो ना, तेव्हा मला त्या बॉटल्स खूप आवडायच्या. अशा छान उभ्या बाटलीमध्ये त्या असायच्या. त्या बॉटल्स छान आहेत म्हणून मी या घेतल्या होत्या आणि तेव्हा मला चिझलिंग काय असतं हे समजलं होतं. तर आज ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. 1-2 वेळा ट्राय करून मग शेअर केली आहे. फक्त तळतानाच्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी तुम्ही चीजचं प्रमाण अजून थोडं वाढवलं तरी चालेल. पण तळताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची. लाटताना एकदम पातळ लाटा, मस्त फुगतात. तर अशा प्रकारे ह्या चीज शंकरपाळी तयार झाल्या, चिझलिंग्स तयार झाले. बघा किती मस्त कुरकुरीत आहेत. कुरकुरीत नाही, खरं तर हे खुसखुशीत असे खुळखुळीत होतात. एकदम इटुकले पिटुकले चिझलिंग्स. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. हे पूर्ण गार करायचे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायचे. मस्त महिनाभर टिकतात. पण त्याच्या आधीच संपून जातील याची 100% खात्री. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.